जी आपण ही रोज प्रार्थना म्हणतोय, तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो, आपण व्यापक होऊ शकतो. ह्या नुसत्या शब्दांशी जरी खेळत राहिलो ना, तरी आपण आकाश एवढे आहोत, वायू स्वरूप आहोत, असं हळूहळू. म्हणजे ही जी प्रार्थनाच याच्यासाठी की आपण हळूहळू त्या स्वरूपाशी समरस झालो पाहिजे. एखादी घाणेरडी शिवी दिली का लगेच त्याच्याशी कसं समरस होतो, तसं आपल्याला वाटलं पाहिजे. एखाद्या दिवशी तरी असं वाटलं बघा, मी वारा झालेलो आहे. आणि वारा सीमित नाही, वारा व्यापक आहे. आणि जेवढा वारा आहे तेवढंच आकाश आहे, किंवा आकाश जेवढं आहे तेवढाच वारा आहे. तेवढे आपण आहोत. असो, काल पण आपण प्रकरण पाहत होतो, विवेक चुडामणी श्लोक क्रमांक 132ला थांबलो होतो. आणि प्रकरणाचं नाव काय आहे? आत्मनिरूपण. आत्मनिरूपण, आत्मा काय आहे बघा. इतक्या सोप्या सुटसुटीत भाषेत सांगितले, पण आपल्याला समजत नाही. कारण का, जेव्हा निखळ तुपाचे पदार्थ खायला दिले ना, तर आपल्याला आहे ना, कधीतरी खाल्ले ना तसं गरगरल्याने वाणी होणार. तशा प्रकारचं आहे आत्मा कसा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, काल 132च्या श्लोकला थांबलो होतो आपण. तो 32चा श्लोक फक्त वाचूया आणि मग पुढे प्रवास करूया. याच देहात सत्वगुण प्रधान मनामध्ये बुद्धीच्या गुह्य गुहेत कुठे आत्म्याचा प्रकाश प्रगटणार आहे, आत्मस्वरूपाशी तादात्म्य केव्हा होणार आहे, आत्म्याशी संबंध केव्हा एकजीव होणार, याच देहात, इतर देहात नाही. सत्वगुण प्रधान, रज तम आणि याच्या पुढे सत्व, आणि त्याच्याही उपर कंटिन्यू शुद्ध सत्वगुण जेव्हा होणार, निर्गुण या 3 गुणाच्या पलीकडे जो गुण आहे त्याच्या मनामध्ये, सत्वगुण प्रधान मनामध्ये बुद्धीच्या गुह्य गुहेत. बुद्धी आपली चाच पडते, पण बुद्धी कधी कधी वर आहे आणि त्याच्या एक अंतर टप्प्यात आहे. मनाचा मना, डोळ्याचा डोळा आणि बुद्धीची बुद्धी, त्याच्या गुहेमध्ये अव्यक्त मनाच्या वातावरणात हा चित्तवेधक वैभवमान आत्मा हा खेचतो आपल्याला. तो आत्माच कृष्ण आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयातला. तो आकर्षित करतो, चित्तवेधक, तो चित्त वेधतो आपलं. असा वैभवान आत्मा उंच आकाशामध्ये प्रकाशणाऱ्या सूर्याप्रमाणे स्वतःच्या खुद्द तेजाने सर्व विश्वाला प्रकाशमान करतो. आकाशात किती उंचीवर सूर्य आहे, तसा या सगळ्या शरीराच्या एका वेगळ्या ठाई येतो. उंच, जास्तीत जास्त उंच आपण कुठे म्हणू, इथे म्हणू. म्हणजे या शरीरातली उंची काय आहे, तर त्याच्याकडे जर गेलं तर चिंतन चित्ताला लावी आणि उन्मनीच्या सुखात मनाच्याही उंच स्थिती आहे, ती एक उन्मन स्थिती आहे. त्या स्थितीवर गेल्यानंतर पांडुरंग भेट देतो. किंवा इथे काय सांगितलं, सूर्य जसा आकाशातून सगळ्यावरून सगळ्या जगाच्या हालचाली करतो, तसा हा आत्मा प्रत्येकाच्या पिंडामध्ये सगळ्या गोष्टींचं काम करत असतो. आपल्या शरीरातल्या जेवढी जे कामं आहेत तो सगळं करतो. रक्तप्रवाह वाहून नेणं, मलमूत्र विसर्जन करणं, बुद्धीला जाणीव करून देणं, चटका लागला तर संवेदना कळून देतो, तिखट गोड सगळ्याचा अनुभव तो स्वतः घेतो. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं. आपल्याला वाटतं की जिभेच्या माध्यमातून तिखट कळलं, जिभेच्या माध्यमातून कळत असतं. तर जीभ कापून जर गुळाला टच केली असती, मिरचीला टच केली असती, तर तिला तिखट लागणार का? नाही. कारण ती कोणाच्या संगतीत पाहिजे, त्या चैतन्याच्या संगतीत असणार, त्यावेळेला तिला ते सगळं कळलं जातं. दृष्टांत सांगितलं होता, सूर्य आकाशातील आपल्या उंच ठिकाणाहून वैविध्यतेने संपूर्ण विश्व प्रकाशित करीत असतो. तद्वत त्याप्रमाणे अंतर्यामी असलेले आत्मतत्व अंतरीच्या सर्व अनुभवांना प्रकाशित करते. मान अपमान, सुख दुःख, जन्म जरा व्याधी, या सगळ्या गोष्टीची अनुभूती त्या चैतन्यामुळे येते. एवढं ते जवळ आहे आपल्या. अंतरीच्या सर्व अनुभवांना प्रकाशित करते. आपले लक्ष जेव्हा सूर्यप्रकाशाकडे लावलेले असते तेव्हा कोणत्याच वस्तू दिसत नाही. ज्यावेळेला आपलं सूर्याकडे लक्ष असेल तर इतर वस्तू दिसणार नाही. आणि जेव्हा इतर वस्तूकडे लक्ष असणार तेव्हा आपण जर इकडे खाली पाहायला लागलो तर सूर्य दिसणार का? नाही. मग एका वेळेला एकच गोष्ट दिसणार. जर सूर्याकडे पाहिलं तर इतर वस्तू दिसणार नाहीत, आणि इतर वस्तू पाहायला गेलो तर सूर्य दिसणार ना. हा दृष्टांत आहे. आता त्याच्यातला सिद्धांत, ज्या वेळेला आपण आत्मस्वरूपाकडे पाहू तेव्हा इतर वस्तू कोणतीही वेगळी दिसणार नाही. आणि जेव्हा इतर वस्तूंकडे पाहत राहणार तेव्हा आत्म्याचा टोटल अभाव असणार, आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्याला बॅकमध्ये यायचं असेल तर हे मी नाही हे त्यागायचं. त्याचं सरळ अर्थ आहे, जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरासह वैराग्य तो
त्याग, त्यांना त्यागायचे, ते मी हे नव्हे आणि मी जे आहेत, आणि त्याच्यामुळे तर बंधनाला कारणीभूत झालेलो आपण. ते सांगतात ज्या वेळेला तुमचं सूर्याकडे लक्ष असतं तेव्हा इतर वस्तू दिसत नाहीत, इतर वस्तूकडे लक्ष असतं तेव्हा सूर्य दिसत नाही. ज्या वेळेला आपण आत्मस्वरूपाकडे पाहत असतो त्यावेळेला जगातली एकही वस्तू आपल्याला दिसू शकत नाही. मग दिसते ना, दिसते ती चर्मदृष्टीने दिसेल, पण बुद्धिरूपी डोळ्यांनी काय पाहू आपण? बुद्धिरूपी डोळ्याने याच्यात काय दिसणार आहे? बुद्धिरूपी डोळ्याने महाराज कापूस, आणि चर्मदृष्टीने काय दिसणार आहे? शर्ट. मग आपल्याला कोणती दृष्टी दिलेली आहे? दिव्य दृष्टी देऊन सुद्धा ती जर कोशा उपारण्यात गुंडाळून ठेवली तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपण नाहीच आहेत, मग दुसरे कोणीच नाही. ज्ञानदृष्टीने कापूस आणि चर्मदृष्टीने शर्ट दिसणार. तसं ज्ञानदृष्टीने जगत जरी दिसलं तर ज्ञानदृष्टीने दिसणार सर्वाभूती पाहे किंवा जे जे भेटे भूत ते मानी जे. आता हे मानायला लावले अजून मानत नाही म्हणून, नाही तर आहे का मानीजे? आहेच आहे, पण तुमची आपली बुद्धी तशी नाही म्हणून त्यांना तसं पद्धतीने सांगण्यात आलेले आहे आपल्याला. सूर्यप्रकाशाकडे लावलेले असते तेव्हा कोणत्याच वस्तू दिसत नाही, आणि जेव्हा लक्ष विषय वस्तूकडे वेधलेले असते तेव्हा सूर्यप्रकाश दिसत नाही. जर आपले लक्ष आत्म्यावर असेल, हा सिद्धांत, जर आपले लक्ष आत्म्यावर असेल तर दृश्य हे जगातलं दृश्य दिसू शकत नाही आपल्याला. दिसणार, पण दिसल्यानंतर त्याचं मूळ स्वरूप काय ते दिसणार, दृश्य दिसणार नाही. दृश्य दिसल्यानंतर भावना, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू आवडते आपल्याला किंवा एखादी व्यक्ती आवडते, ती दिसली का मग तिच्यानंतर भावना निर्माण होणार आपल्या अंतर्गत. त्या भावनांना वेग येणार, सारासार विचारायचा, जायचं का नाही जायचं, घ्यायची का वस्तू नाही घ्यायची, विचार निर्माण होणार, भावना निर्माण होणार, केव्हा दृश्य दिसणार. पण ज्यावेळेला आत्म्याची भेट होणार तेव्हा फक्त आत्माच दिसणार, शरीर दिसणार नाही. काय उदाहरण आहे की चला काकड्याचा आपण अभंग म्हणत असतो, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, म्हणजे चार भुजांची माणसं दिसत होती का तत्वदृष्टीने. आपण हरिपाठात सुद्धा म्हणतो चतुर्भुज नर होनी ठेले, म्हणजे आता मी जी दृष्टीने पाहतोय ती ही सगळी माणसं कोण दिसतात मला? चतुर्भुज. चतुर्भुज कोण आहे? भगवान श्री विष्णू. तसं विष्णुमय जग असं त्याला दिसणार. मग त्याला जगत दिसल्यानंतर भूत मात्र दिसणार नाही. पहा ना उदाहरण कसं आहे, तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी. त्यांना वृक्षवल्ली दिसली नाहीत, पण तुम्हाला सांगायचे आपल्याला तेव्हा सांगतात ही वृक्षवल्लीच कोण आहेत? आमची सोयरे आहेत. आत्म्यावर असले तर दृश्य, भावना आणि विचार विश्वाचे भान राहत नाही. त्याचं नावे असो ऐसा कोठे आठवच नाही. उलट जेव्हा ते दृश्य, भावना, विचार याजवळ खेळलेले असते तेव्हा, जेव्हा आपलं मन तिथं, दृष्टी आपली तिकडे खेळलेली असेल तेव्हा ओंकार ब्रह्म सत्यत्वाची अनुभूती येत नाही. आता हे आपल्यावरच आहे ना, आपण काय पाहतोय त्याच्यावर आहे. जेव्हा वस्तू बाजूला सारली जाते प्रकाश तेव्हा काही गोचर होत नाही, त्याची फक्त अंतर्ज्ञानाने अनुभूती येते. आता परत यांनी सांगितलं ओंकार ब्रह्म सत्यत्वाची अनुभूती येत नाही हे जगत पाहिल्यानंतर. मग ती वस्तू सारल्यावर येईल का? नाही येणार. वस्तू सारल्या तर येणार नाही, दिसणार नाही, पण अनुभवाला येणार. त्यांनी वाक्य काय सांगितलं, जेव्हा वस्तू बाजूला सारली जाते प्रकाश तेव्हा काही गोचर होत नाही. वस्तू ह्या प्रकाशामुळे ह्या वस्तू दिसतात. वस्तू बाजूला सारल्या तरी प्रकाश दिसतो का? नाही, पण तो अनुभवाला येतो की नाही? तद्वत अंतःकरणामध्ये त्याची छबी उमटली जाते. जेव्हा ज्ञान ह्या जगतातल्या दृश्याकडं आपलं नजर नसते तेव्हा ती फक्त अंतर्ज्ञानाने अनुभूती येते, बाहेर येत नाही. याच्यावर आपल्या महात्म्यांची टिप्पणी काय आहे, जर याला आत्मा अनुभव आलाय तर त्याला शिंग शेपट फुटत नाही. आणि जर फुटत असती तर ते एक लय सोपं काम झालं असतं, लगेच कळालं असतं काय याला आत्मज्ञान झालेलं आहे, ते अंतर्ज्ञान. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. पुढील विषयाकडे पाहूया. 133 क्रमांकाचा श्लोक वाचतोय. मन आणि अहंकार याचे विचार तसेच देहाची, ज्ञानेंद्रियाची आणि प्राणाची कार्य या सर्वाचा ज्ञाता आहे परमात्मा. आपल्या मनामध्ये काय होतो, माझा पोटात दुखतं, हे कोणाला कळालं? पोटाला कळलं का? ते जड चामडं त्याला काय कळणार आहे? हां, मग ही जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या कोणाला कळतात? तो ज्ञाता आहे, त्याला कळतं. देहाची, ज्ञानेंद्रियांची आणि प्राणाची कार्य ही सर्वांचा ज्ञाता. मनात माझ्या काय आहे त्या, अहंकार माझं काय म्हणतो, या सगळ्या विचारांचा तो ज्ञाता आहे, म्हणजे तो त्याला सगळ्याला जाणतो.
जो आत्मा की जे तप्त लोह गोळ्याप्रमाणे निरनिराळी रूपे धारण करतात. लोखंडाचे तुकडे केले समजा, विळा, कुऱ्हाड, खुरप आणि ते तापवले तर ते अग्नी कसा दिसेल? आता खुरप्याप्रमाणे दिसेल, विळ्याप्रमाणे दिसेल, कुऱ्हाडीप्रमाणे दिसेल, पण अग्नीला आकार आहे. पण ज्याच्या संगतीत गेला त्याच्या आकाराचा दिसतो. तसं मनाबरोबर गेलं तर ते मन झाल्यासारखं वाटतं, इंद्रियांच्या बरोबर गेलं इंद्रिय झाल्यासारखं वाटतं, पण तरी सुद्धा तो अग्नी त्या लोखंडापासून पूर्णपणे अलिप्त आहे. किती चिटकून आहे. मला असं वाटतं भागवतमध्ये असं उदाहरण आलं होतं, तापलेली पहार. आठवतंय का कोणला? तापलेली पहार आहे, तिच्या आकाराचं दिसतंय ते लोखंड, लाल बुंद अग्नी, पण तरी त्याला आकार आहे का? जरी त्याचा पहारीसारखा दिसला तरी आकार आहे त्याला, पण त्या आकाराच्या संगतीत आहे म्हणून ते आकाराचं दिसतंय, परंतु तरी पण तेवढं चिटकून असून सुद्धा कसं आहे? वेगळं आहे. तसा आत्मा तो कार्य करीत नाही वा यत्किंचित सुद्धा बदलत नाही. तर त्या लोखंडाच्या तुकड्यांप्रमाणे वेगवेगळे लाल अग्नी दिसला तरी अग्नी काय वेगवेगळ्या आकाराचा होत नाही. तो कार्य करीत नाही आणि तो यत्किंचित सुद्धा बदलत नाही, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही. असा आत्मा आपण आहोत. आपल्यावर कशाचाच परिणाम होत नाही. केव्हा आपली दृष्टी आत्म्यावर असेल तेव्हा, आपली जेव्हा दृश्यावर दृष्टी असेल तेव्हा आपल्यामध्ये स्थित्यांतर होतं. काल सांगितलं की गुजरातला गेलो, मान मिळाला. अजून कुठे एका ठिकाणी गेलो होतो, सुरतला गेलो ते, आणि एक अहमदाबादला गेलो. 2 ठिकाणी, एका ठिकाणी आनंद भेटला, एका ठिकाणी प्रेम भेटला, आणि मुंबईमध्ये काय भेटला? अपमान. मग ह्या तिन्ही काळामध्ये तो व्यक्ती आहे, परंतु ती चैतन्य जे मला अपमान झाला, मला मान मिळाला, माझ्यावर प्रेम केलं, हे सगळं कळत असताना तो बदलत नाही, पण आजूबाजूचं वातावरण बदलतं. तसे वातावरण बदललेलं का तो बदलल्यासारखा दिसतो, पण तो बदलत नाही, तो एकदम स्थिर आहे. आत्मा हा अंतर्यामी. आणि ते कोणत्या आत्म्याचं? हे आपल्या स्वतःच्या चरित्राचं वर्णन चालले, प्रत्येकाच्या चरित्राचं वर्णन चालले. आत्मा हा अंतर्यामीच्या सर्व खुणांचा व मन आणि बुद्धी यांच्या अवस्था, जी सुखदुःख याचा ज्ञाता असतो. बघा, अंतर्यामीच्या सर्व अनुभवांचा, अंतःकरणात जे जे अनुभव येतात त्या सगळ्याचा तो साक्षी आहे. किती जवळ असून तो त्याच्यापासून बाजूला आहे. बघा, लोखंडाच्या पहारीला तापल्याप्रमाणे तो पहारीच्या आकाराचा दिसला तरी तो तसा नाही. आणि आपण सुद्धा आता लोखंडाची पहार ती तापवली म्हणून लाल दिसली तरी पहारीचा आकार जसा आहे तो त्या अग्नीचा आकार आहे का? नाही. आता आपल्याला काय सांगायचं त्यांना? याच्यातून पहारीचं आणि अग्नीचं सांगायचं आहे का नाही? पहारीचं आणि अग्नीचं सांगायचं ना आपल्याला. आपण जरी आकाराचे दिसलो तरी आपण आकाराचे नाहीत. आकार पंचमहाभूताचा आहे आणि आपण मात्र त्याच्यापेक्षा वेगळे. पण हा हात हलतो म्हणजे हा हात नाही हलत, त्याला हलवणारी सत्ता ती आहे ना, तिच्यामुळे तो हात वर जातो खाली येतो. पण ज्याच्यामुळं हात वर जातो खाली येतो तो दिसत नाही, ज्याच्यामुळे जातो. पण जो जातोय तो दिसतोय, जो जातोय तो कसा आहे? मरका आहे, त्याच्यात काही शक्ती नाही. ज्याची शक्ती वापरतो तो कळत नाही. तो एवढा जवळ असून तेवढाच प्रकाराने तो लांब आहे. असं ज्या दिवशी ज्ञान होणार तेव्हा जन्म मरणाची दुःख संपणार. नंतरची संपणार का पहिली आत्ता संपणार? पहिली आत्ता संपणार तेव्हाच नंतरची संपणार. नंतरची केव्हा तयार होतात? आत्ता जे अनुभव होतो त्याच्यातून ती शिदोरी तयार होते. आत्ताच मी वर्तमान काळामध्ये भगवत स्वरूप आहे तर मला सुख नाही दुःख नाही, मग त्याचं बॅलन्स राहू शकतं का? नाही राहू शकत. तेव्हा जन्म मरण टाळणारी म्हणजे सगळे उद्योग केले आणि कसे काय केलं तर जमणार नाही, नाही मग भोगावं लागेल, कारण बॅलन्स करत चालला तुम्ही. पण प्रत्येक वेळेला जाणीव आहे मला मी ब्रह्मरूप आहे, मी शरीर आहे, तर मग मात्र अग्निरूप होऊन ती जळून जाणार. अंतर्यामीचा सर्व अनुभवाचा व मन आणि बुद्धी यांच्या अवस्था जी सुखदुःख याचा ज्ञाता असतो. हेच ते जाणीव तत्व जे कळून देतं आपल्याला की ज्याच्या अभावी काहीच जाणता येत नाही. जर आत्मस्वरूप नाही तर आपण जाणू शकत नाही. व्यक्तीमधील अहम भाव हा त्याच्यामधील करता भोगता असतो. बघा, आपण ज्यावेळेला त्या आत्म्यापासून बाजूला होतं, मी करता म्हटलो का जीवबुद्धी आपल्या डोक्यावर येऊन बसली आणि मग तो जीव ज्यावेळेला स्वतःला करता समजतो त्यावेळेला त्या केलेल्या कर्माचं ते भोगतो, तेव्हा तो भोगता सुद्धा होतो. अंतर्यामी व्यक्तीमधील अहम भाव जीव हा त्याच्यामधील करता भोगता असतो.
अंतर्यामी जे जे सर्व घडते त्या सर्वांचा अहंकार हा भोगता आणि सर्व बाह्य कार्याचा करता असतो. कर्तृत्वाची व भोक्तृत्वाची भावना असणारा अहंकार म्हणजे जीव होय. ज्यावेळेला आपण तादात मी अहंकार घेतला का आपण कोणत्या स्टेपला आलो? जीव स्टेपलेला असतो. आणि मी जर नाही घेतला तर मग मी कोण राहणार? तो ओरिजिनल आत्मस्वरूपाचा मी प्रगट होणार. जेव्हा आपल्याकडं कोणत्याही गोष्टीचं कर्तृत्व घेतलं का भोक्तृत्व 100% येणार. भोगलेलं केलेलं ते भोगावं लागतं. आणि का भोगावं लागतं? तो स्वतःला काय समजतो? मी करता समजला का तो कोण झाला? जीव. तो वास्तविक कोण आहे? परमात्माच आहे. पण तो आता कर्तृत्व घेतो म्हणून कोण झाला? जीव झाला. तो जीव होय. शरीर मन बुद्धी यांच्याद्वारा कार्य करणारे ब्रह्म जीव म्हणून अभिव्यक्त होत असते. बघा आता मी शरीराने कार्य करणार, मी मनाने माझ्या मनाने करणार आणि माझी बुद्धी या लेवलला जेव्हा येतो तेव्हा ते ब्रह्मचैतन्य जीव लेवलला येतं. एक थोडीशी त्याची क्वालिटी कमी होती काय, म्हणून ते अभिव्यक्त होत असते. वस्तुतः ते कशाचाही करता नव्हे व भोगता नव्हे, पण त्यानेच त्याच्या डोक्यावर ते ओझं घेतलेले. नाहीतर तो जीव जरी असला तिथं तर तो करता नव्हे भोगता नव्हे, पण त्याने तो जीव का झालाय? काय घेतलं त्याने म्हणून तो जीव झालाय? काय घेतलंय आता आपण ऐकलं म्हणून तो जीव झालाय? अहंकार घेतला. अहंकार म्हणजे काय? मी करतो मग मी भोगतो. आणि त्याने जर तो अहंकार म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. कोण? तो जीव. त्या जीवाने घेतलेला अहंकार मग तो काय होतो? जीव होतो. आणि अहंकारे नाडिले तुका म्हणे वाया गेले. जर आपण ते धरून बसलं, अहंकार आपण नेहमी म्हणत असतो पैशाचा अहंकार, स्वरूपाचा अहंकार आणि शक्तीचा अहंकार जाऊ शकतो, पण मी देह आहे हा अहंकार जात नाही. इकडे या तुम्ही खाली. ब्रह्मजीव म्हणून अभिव्यक्त होत असते. वस्तुतः ते कशाचाही करता नव्हे व भोगता नाही. आपल्या हृदयातला आत्मा, आपल्या हृदयातला जीव काहीही करत नाही. हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपण सुटलो गा. बघा हे वाक्य आता तिथं आलं, हे मजस्तवची झाले. दिसतानी कोणी केलं? आपण. तरी पण मिया नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. आणि ज्याने जाणलंच नाही तो त्या राटीमध्ये गुंतला. जेव्हा निरनिराळ्या आकाराचे लोखंडाचे लहान तुकडे अग्नीत तापवून तांबडे लाल झाल्यावर जर बाहेर काढले तर त्या चौकोनाकृती, त्रिकोणाकृती, लंबगोलाकार आणि घनाकृतीच्या आकाराच्या अग्निशलका वाटतील. बघा अग्निशलका म्हणजे ते आता काय वाटायला लागलेत? लंबगोल, त्रिकोण, घनाकृती आणि चौकोनी काय वाटायला लागले? आता अग्नी वाटायला लागलाय. आणि आहे काय? लोखंड आहे. त्याप्रमाणे मग तो तसा भासतो आपल्या प्रत्येकाच्या. जर मनुष्य प्राणी आहे, जनावर आहेत, पशुपक्षी आहेत, वृक्षवल्ली, त्या आकाराचा दिसला तो, तरी तो त्या आकाराचा नाही. आपल्या माणसांमध्ये जर भूमिका नाही झाली तर जनावरांबद्दल कधी होणार आहे? झाडाझुडपाबद्दल कधी होणार आहे? परंतु जर बनत गेलं तर बनवू शकतंय. हळूहळू पंडू सुद्धा मीच होईजे. परंतु लोखंडाच्या तुकड्याचा आकार त्याला येत असतो. कोणाला? त्या अग्नीला. अग्नीला स्वतःचा आकार नसतो. परंतु लोखंडाच्या तुकड्याचा आकार येत असतो. तद्वतच जाणीव तत्वाचा हा प्रकाश उपकरणाच्या विकारानुसार कार्य करतो व आकारानुसार तो तसा दिसतो. सूर्यप्रकाशाला स्वतःचा असा आकार नसतो. सूर्यप्रकाशाला आकार आहे का? आकार नाही. परंतु तो आकार असा दिसतो. परंतु मोठ्या समुद्रातील लाटा, लहान तरंग आणि बुडबुडे याचा आकार त्याला मिळतो. बा सागराला आकार आहे का? सागरातल्या पण कधी कधी लाटेचा आकार भेटतो, कधी मोठ्या लाटेचा भेटतो, कधी छोट्या आणि कधी बुडबुड्याचा. हे आकार कोणामुळे दिसतात? लाटेला मोठी लाट, छोटी लाट आणि बुडबुडा कशामुळे आकार दिसतो? पाण्यामुळे दिसतो. पण कशामुळे? हवेमुळे दिसतो. हवेची झुळूक आली ना तरी सागराच्या पाणी काय आहात तरंगाच्या खाणी, ती अवांतर करणी काय वारियाची नव्हे. मग बुडबुड्यात कसं काय असेल हा हवा?
पण तो बुडबुडा बाजूला गेला तर हवा बाजूला गेलेली दिसते का? लाट मावळली तर आकाश हवा बाजूला गेलेली दिसते का? नाही. एवढं जवळ असून सुद्धा ते एवढं लांब आहे पा. म्हणजे त्याचं संघात नाही, त्याचं नाव आहे तो असंग आहे. आणि आपल्याला ती युक्ती शिकायची. परंतु मोठ्या समुद्रातील लाटा, लहान तरंग आणि बुडबुडे याचा आकार त्याला मिळतो. त्यांचा आकार एखाद्या विशिष्ट वेळी जी वस्तू प्रकाशित केली जाते त्यावर अवलंबून असतो. जाणीव तत्व जेव्हा मनाच्या अनुभवांना प्रकाशित करते तेव्हा त्याने भोगतेपणाची वृत्ती धारण केल्यासारखी वाटते. असते नाही, पण असं वाटतं जेव्हा मनाच्या अनुभवाला प्रकाशित करते, अरे असं झालं, परवा तिकडे गेलतो तसं झालं, त्यावेळेला तो त्याचा भोगता वाटत असला तरी नाही. जेव्हा ते बाह्य जगातील कृतींना प्रकाशित करते तेव्हा त्याने कर्त्याची वृत्ती धारण केल्यासारखी वाटते, भोगल्यासारखं वाटतं, केल्यासारखं वाटतं. पर वस्तुतः ते कशातच गुरफडले जात नाही. जेव्हा तसे वाटते तेव्हा ती भ्रांती असते. बघा, मला खूप त्रास झाला, ही सुद्धा काय भ्रांती. मला खूप आनंद झाला, ही सुद्धा काय भ्रांती आहे. कारण आत्मा दुःखी पण नाही आणि आनंदी पण नाही, असा आपण आहोत. आता हे सांगतात तो आत्मा असा आहे, तो आत्मा तसा आहे. तो आत्मा मी आहे हे कधी कळेल? जेव्हा ही लक्षणे प्रगट होतील. भक्त ऐसे जाना जे देह उदास. कसे देह उदास असतात ते, त्याचं उत्तर आहे. का देह उदास आहेत? भक्त ऐसे जाना कैसे देह उदास आहे, पण कैसे? पुढचं वाक्य, गेले आशा पाश निवारोनी, ज्याचे आशेचे पाश निवारण गेले, उलट भक्त ऐसे जाना. आता हे कैसे जाना? बरं, दुसरं कसं जाणायचं? भक्त ऐसे जाना, विषय येतो त्यांचा झाला नारायण, भक्त ऐसे जाना. आता उलटी शिडी चढायची. आता ते पुढचं फायद्याचं आहे आपल्याला सगळ्यांच्या. काय? नावडे जन धन माता पिता. आई वडील आवडत नाही, जन आवडत नाही, पण धन ते नाही आवडत. मग भक्त ऐसे जाना. बघा किती बारकाव आहे त्याच्यामध्ये. अजून काय काय करतो तो? त्याचं सगळं हे आवडत नाही. जन नाही आवडत, धन नाही आवडत, आई वडील नाही आवडत, प्रसंगाला कोण येईल धावून त्याला? सगळेच नाही आवडत, असं करून कसं जमेल? मग प्रसंगाला कोण येईल? निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेदी, काहीच साकडे पडू नेदी, भक्त ऐसे जाना. साकडं पडतंय ना आपल्याला अजून का नाही पडत? साकडं पडतंय का नाही? पडतंय. म्हणजे भक्त नाही ऐसे जाना. आणि तुका म्हणे सत्यकर्मा होतो जो साह्य, भक्ती ऐसे जाना. बघा त्याप्रमाणे इथं सांगतात भ्रांती आहे म्हणून असं वाटतं करता आणि भोगताय, आणि भ्रांती नसेल तेव्हा आपण करते सुद्धा नाही आणि भोगते पण. अर्जुनाला हे सांगितलं, त्याला भ्रांती होती की नाही? तो म्हणला मी लढाई करणार नाही, मला पाप भोगावं लागेल. ते म्हणले ही तुझी काय आहे? भ्रांती आहे. असं आपल्याला बनायचे, आपल्याकडं अशी लक्षणं पाहिजेत. श्लोक क्रमांक 34 वाचतो. तो आत्मा कधी जन्मत नाही. तो आत्मा कधी जन्मत नाही. त्यांना भुकू द्या, त्यांचं काम चालू आहे. त्यांना आनंद वाटलाय, आम्ही त्यावेळेला तुम्हाला रिप्लाय दिला नव्हता, आता महाराज रिप्लाय अनुमोदन देतोय. बघा तो आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी नाश पावत नाही. आता काय रडायची कारण आहे का आपल्याला? आणि जन्मदिवसाच्या दिवशी बड्डेला केक आणायची गरज आहे का? तो जन्मतच नाही. त्यांना विचारलं काय बाबा आज? वा जन्मदिवस. अरे तुझा जन्मच होत नाही. बघा नित्याच्या जीवनात असं झालं जा पाहिजे. आता आपल्या डोक्यात ती खूळ बसलेली नाही, तो पहिले आपले स्वतःचा जन्मदिवस येऊन गेलेला सुद्धा आठवत नसायचा, तिसरा कोण कधीतरी सांगायचा. पण आपल्या डोक्यात ती खूळ बसलेली. ह्या खुळी गेल्या बाय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या जन्म मरणाला कारण आहे. मी जन्मतो हा भाव दृढ झाला की नाही, आणि नंतर आजारामध्ये मी मरतो. हा बरोबर.
तो आत्मा कधी जन्मत नाही, कधीच नाश पावत नाही, वाढत नाही, क्षय पावत नाही. त्यावेळेला रडायला होईल, मरायच्या वेळेला रडायचंय. दुसऱ्यासाठी नाही, पण आपल्यासाठी. आपण निगरगट्टे कदाचित दुसऱ्यासाठी नाही रडणार, कारण आपल्याला काय झालेले ज्ञान. पण आपली जायची पाळी आल्यावर रडणार ना. आता कशाला रडायचं बघा. मग तो वाढत नाही, नाश पावत नाही, क्षय पावत नाही, नित्य असल्याने त्याच्यात कधी परिवर्तन होत नाही. आणि आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होतं, आपल्या मनामध्ये परिवर्तन होतं, आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. आणि आत्मा कसा आहे, त्याच्यात कधीच परिवर्तन नाही होत. तो आपण आहोत. या देहाचा नाश झाल्यावरही त्याचे अस्तित्व संपत नाही. तो शरीर जरी गेलं, मेला म्हणून डिक्लेअर केला तरी सुद्धा तो मरत नाही. लोक जरी म्हटले तरी. पण आपण म्हणायचं नाही, आम्ही येत नाही. अमर आहा, अमर आहा, खरे की खोटे ते पहा शोधून. आपण स्वतः त्याचं काय म्हणतात, त्याचं शोधन करा. आपण कसे आहोत. या देहाचा नाश झाल्यावर त्याचे अस्तित्व संपत नाही, तो आहेच. तो फुटलेल्या, बघा उदाहरण किती. हे मैतीला आपल्या मडकी आहेत, आणि याला सुद्धा मडकी आहेत, काल्याला. पण एक सुद्धा जाणत नाही काल्याचं मडकं कशाला फोडायचंय आणि मैतीचं मडकं कशाला फोडायचंय. एखादा म्हणून मला माहिती आहे, मग का नाही सांगत, का जाणीव करून देत नाही. आणि त्या मडक्याचं माहिती आहे का, ह्या मडक्याचं सांगायचंय. या मडक्याच्या ठिकऱ्या झाल्या पाहिजे तर मोक्ष. आणि त्या मडक्याची पूर्णपणे जाणीव आहे. फुटलेल्या घटातील आकाशाप्रमाणे महाआकाशाशी एकरूप होतो, घटावर अवलंबून नसतो. ते हे जे आकाश, ह्या रूम मधलं आतलं आकाश, हे भिंती पडल्या तर ते त्या आकाशी एकरूप होतं असं दिसतं, पण ते पहिल्यापासूनच एकरूप आहे. ते हे बनवलं म्हणून कधी आलं नाही, आणि हे जर मोडलं म्हणून ते मोडत नाही. तसं आपलं शरीर आहे म्हणून आपण आहोत. आपण कंटिन्यू अव्यक्त आहोत. ही पोकळी जशी अव्यक्त आहेत तसं आपलं मूळ स्वरूप अव्यक्त आहे. पण ते कळत का नाही, तर आपली दृष्टी कशावर आहे, शरीरावर आहे. जे व्यक्त आहे त्याच्यावर आहे. आणि आपण याला म्हटलंय मी, आणि आपण स्वतः जो मी आहे त्याला म्हणत नाही. त्यामुळं आपण अडचणीत सापडतो. घटाची एक खापरिया घट भंगलिया, महद आकाशा अपैसे म्हणजे तैसी जाणी माया. त्याच्या पुढची तै देहबुद्धी जाय. आपण पहिलेच आहोत असं आहे. घटाची या खापरिया नाही, दुसरं कसं, घट भंगलिया मध आकाशा पैसे झाले. जसे घट फुटला का ते आपोआप त्याच्यात जातं, ते आहेच आहे. हे कळण्यासाठी ती रडतेत ते मैतीला त्यांना सांगायचं, हे माठातलं आकाश आहे ना, ते पहिलेच एक रूप होतं. तसा हा नाना काका सरनावर ठेवलेला हा पहिलाच एक रूप होता. आता फक्त खापरं राहिलेली आहेत खाली फक्त. बाकी त्याच्यातला जो खरा नाना आहे तो आताही तिथेच आहे, कुठे जात नाही आणि येत नाही. मेलेल्या कंडिशन मध्ये सुद्धा तो तिथेच आहे. पै आता बी गट बुडाला, तो आत बाहेर उदकी भरला. बघा, तो माठ नदीमध्ये गेलो भरायला, आणि नदीत दगड आहे माहीत नाही, टचका लागला, आणि माठ जरी फुटला तर मग माठाच्या आतलं पाणी फुटेल का नाही, पाण्यात भेगा पडत की नाही, पाण्यात विलीन होणार कोण, माठ. मग पाणी फुटतं का नाही. बघा, तसं आपल्या अंतःकरणात हृदयात असणारी चैतन्य शक्ती हृदयात आहे का, ती पाणी माठाच्या आत बी आहे आणि माठाच्या बाहेर बी आहे. तसं आपल्या आतमध्ये पण चैतन्य आहे आणि आपल्या शरीराच्या बाहेर बी चैतन्य आहे. मधी फक्त जशी खापरं त्या आकाशाच्या, माठाच्या आतला आकाश आणि बाहेरच्या आकाशाच्या मध्ये खापरं आहेत ना, तशी हे शरीर म्हणजे आपलं खापर आहे. त्याच्या म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत असे, ते मोकलती देहात ते मीच होती. बघा, ही जाणीव मृत्यूच्या वेळेपर्यंत राहिली तर मृत्यूच्या वेळेला तो म्हणतो मी शरीर टाकलेलं असलं तरी मी मात्र तसाच आहे, आणि तो त्याच्याशी समरस होऊन जातो.
हा महान आत्मा जन्मतही नाही वा मरत नाही. बुडबुडा निर्माण होतो आणि तो नाश पावतो. बुडबुडा जेव्हा फुटतो तेव्हा त्यातील हवा नवीन निर्माण होत नाही आणि नाशही पावत नाही. तसेच दृश्य, भावना आणि विचार जगत हे निर्माण होते, परंतु आत्मा सत्यतत्व निर्माण होत नाही. बघा, तो आत्मा आपण आहोत हे प्रत्येक वेळेला डोक्यात ठेवायचे. तो महान आत्मा जन्मत नाही, तो मी जन्मत नाही, अशी ऐकताना आपली भूमिका झाली पाहिजे. तैसे चैतन्याच्या ठाई शरीराची होती जाती पाही, हे जाणीत नाही व्यमोह दुःख. बघा, शरीराच्या ठाई येते जाती, पण तो मात्र काय त्याला सुख दुःखाचे चटके बसत नाही. तो सर्वदा सर्व गतू जन्मक्षयातीत घातू, हा त्याचा केलिया घातू नोय. तो आत्मा असा आहे, तो क्षयातीत आहे, त्याचा कधी नाश पावत नाही, न तो जन्मान होतं. त्याला तलवारीने कापला तरी तो नैनन छिदंती त्याच्या खालच्या यावळे. तो अनादि सिद्धू निरुपादी विशुद्धू शस्त्राधिका छेदू न गणित आहे. बरोबर, हा शस्त्राचे नि तुटे ना, अग्नी माझे जळे ना, उदुका माझी भिजे ना, ते स्वरूप माझे. कोणाचे? तुमचे आणि आमचे आमचे पण ते, पण आपल्याला त्याची काही नाही. अंघोळ करतो तेव्हा आपलं अंग ओलं होतं का मामी? है म्हणजे आंघोळ करतात का नाही? आंघोळ करतो तेव्हा त्या जाधव ताई अंग ओलत नाही होत आपलं? हा मावशी, अंग ओलं होतं? आपल्याला अंग आहे नाही, शरीर ओलं होतं. मी ओला होत नाही. साधू स्नान करून येतो नदीत, पण त्याचं तो ओला होत नाही, कारण तो कोण आहे? त्याचा अनुभव मी भगवंत आहे. मी पाण्याने भिजला जात नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, शस्त्र मला कापू शकत नाही, असा आत्मा मी आहे. शरीराला हे सगळं होणार. हा बरं, हत्ती मलमल नाया चिडिया पॅसीज आहे. बघा बघा, हत्तीने आंघोळ केली आणि पाणी चिमणी पिली, तरी पण चिमणी पाणी पिली नाही, त्याला पाणी सुद्धा पाणी नाही. आत्मा तसा आहे, आत्मा पाणी पित नाही आणि हत्ती आंघोळ करत नाही. आत्मा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. बघा, पाण्यात राहून हा संघ येतो. कसं काय? तसे आपण आहोत आणि तसे आपल्याला राहायचंय, तसा अनुभव घ्यायचा, तर आनंदाचे डोई, आनंद तरंग. बुडालाय तरी आनंदात आहे, तरंग आनंद, आणि त्याचं शरीर सुद्धा आनंद. माझे जाणीव तत्व काल मंद होते, परंतु आज हे ते तेजस्वी आहे, अशी तक्रार करणे निरर्थक आहे. आत्मा कसा आहे? तो काल मंद होता आणि आज लय हुशार झाले, असे का? मग आपण जरी म्हटलो गावबा मंद होते, गावबा मंद नव्हते, अजून आपण मंद आहेत, कारण गावबा कळाला नाही. गावबा कोण आहे? गावबा कोण आहे? चैतन्य. गावबा कोण आहे? चैतन्य. आणि आपण गावबा कोण म्हणतो? मंद होता आणि त्यांनी बनवलं, म्हणजे मंद कोण आहे? आपण. माझे जाणीव तत्व काल मंद होते, परंतु आज हे तेजस्वी आहे, अशी तक्रार करणे निरर्थक आहे. जाणीव तत्वाची कधी वृद्धी होत नाही ना कधी क्षय, असं ज्ञान दिलेलं देवाने आपले. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले देई. ते ज्ञान देहात टाकलेलं आहे ना, प्रत्येकाच्या सारखं आहे, कोणामध्ये कमी नाही, कोणामध्ये जास्त आहे, कोणामध्ये कमी नाही. जडवत जरी असला एखादा मनुष्य, तरी त्याच्यामध्ये तेच आहे, पण त्यांनी काय केले? थोडंसं वेगळ्या बाजूला लावलेले. कोण काय बोललं का इकडून? वृद्धी होत नाही आणि कधी क्षय होत नाही. अविद्येचा केवळ उदय किंवा अस्त ही जाणीव तत्वाला, चैतन्याला बाह्य आवरण घालतात. अविद्येचा केवळ उदय, अज्ञान निर्माण झालं, नवरत्नाचा हार पडलेला आहे, पण त्याच्यावर काय कल्पना केली आपण? सर्प.
लगेच त्यांना नवरत्नाच्या हाराला गायब केलं आणि काय वाटला तो सर्प. उचलला तरी त्याला गुळगुळीत वाटेल टाकून देईल, चावला नाही तरी त्याला असं वाटेल चावला. अविद्येचा केवळ उदय आणि अस्त जाणीव तत्वाला चैतन्याला बाह्य आवरण घालत असतो, अथवा त्याच्या तेजाला एकदम विस्फोट करतात. बघा, एक तर आवरण घालतो, तेजाला प्रगट करतो, किंवा उदय अस्त करतो, किंवा डायरेक्ट स्फोट करून टाकतो, त्याला गायब करून टाकतो. जेव्हा मन राग, द्वेष, क्रोध आणि लोभ यांनी भरलेले असते तेव्हा जाणीव मंदावते. आपली वृत्ती आपल्यालाच कळतं. आपण थोडंसं जर नॉर्मल झालो का आपल्याला कळतो आपण विषयाच्या आहारी गेलो. मग आपली तत्व काय होतं, आपण जे आहोत ते काय होतं, आपलं मंदावली जाते भूमिका, ठीक आहे ना. आणि जेव्हा ते दोष कमी असतात तेव्हा जाणीव तत्वाचा अधिक प्रकाश अंतर्यामी पडतो. कंदिलाची काच मळलेली आहे, प्रकाश कमी. प्रकाश कुठे आत आहे, पण आवरणाने काय केलंय, प्रकाशाला झाकलेलं आहे. इथं आवरण काय सांगितली, मन राग म्हणजे आसक्ती, द्वेष, क्रोध आणि लोभ यांनी भरलेली ती कोजळी आहे. ती आतल्या देदीप्यमान प्रकाशाला ती काच काय करते, काळी काच झाकून टाकते. पण काच जर चकाचक असेल, दोष कमी असतील तर ते अधिक प्रकाशमान पडतो, त्याचा अधिक अंतर्यामी प्रकाश पडतो. जाणीव तत्व हे सर्व काळी असणारे असे एकमेव सत्य तत्व आहे. ते सतत आहे आणि एकच आहे, सतत आहे, एकमेव. पण आपल्यामध्ये जे येत राहतं वासनांची पुटे, जेव्हा वासनांची पुटे वाढतात तेव्हा त्याचे आपल्यातील सौंदर्य मंद झाल्यासारखे वाटते. आपल्यामध्ये वासना वाढत गेल्या का तो आतमध्ये दडला जातो आणि त्यामुळे त्याचं जे सौंदर्य आहे आत्म्याचं ते झाकलं जातं वरच्या वासनांच्या पुटांनी. आत्मतत्व कधी विकार पावत नाही. विकार म्हणजे काय, मी शरीर आहे असं कधी समजत नाही. रश्शी कधीच समजत नाही, काय मी साप आहे. शिंपली कधी समजत नाही, मी चांदी आहे. मग ती जड बरी आपल्यापेक्षा, आपण नेहमीच समजतो काय मी शरीर आहे. आपण कधी कधी तरी समजतो मी चैतन्य आहे. पण शिंपली कंटिन्यू समजते मी काय आहे, शिंपली आहे. त्याच्यानंतर काय अजून सांगितलं, रश्शी नेहमी समजते मी रश्शी आहे, आणि खांब नेहमी समजतो खांब आहे. आणि आपण नेहमी काय समजतो, भूत आहेत आपण, आहे का नाही. आपण कधीच समजत नाही का, कारण इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आपल्याला एकदम मोठा विचार दिलाय, पण आपल्याकडे जेवढं मोठं भांडवल तेवढं आपण काय करतो, दडून ठेवतो. ते वैभव जीवन जगत नाही. कधी कधी मी उलट बोलतोय हा. आत्मा कधी विकार पावत नाही, म्हणजे आत्मा कधी मी शरीर म्हणत नाही. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थांमधील अहम वृत्ती सारखीच असते. मी लहान होतो ना तेव्हा सर झाडावर चढत होतो, मधल्या काळात बी चढत होतो, पण आता घाबरतोय चढायला. कोण, मी. कोणवर चढायला घाबरतोय, मी. आता तो मी कशाला, तो मी कंटिन्यू आहे. मी लहानपणी चढत होतो, उतरत होतो, आता घाबरतोय तो मी कंटिन्यू तसाच आहे. पण आता मी चढत नाही, कारण हे माझं कसं झालंय, जीर्ण झालंय. याला वार्धक्य आहे, याला तारुण्य आहे, आणि याला बालपण आहे. आत्म्याला बालपण नाही, तारुण्य नाही, आणि वृद्धप्य वार्धक्य नाही. शरीर, मन, बुद्धी हे वयामनानुसार विकार पावतात. वाढणं म्हणजे काय, विकार पावतात. आपल्या डोक्यात विकार काय बसलेले आहेत, आपल्या डोक्यात घाण भरलेली आहे, ती काढायची. कोणती घाण पहिली, मी देह आहे. बघा, शरीर, मन, बुद्धी हे वयानुसार विकार पावतात, परंतु सर्व उपकरणामधील सर्व परिवर्तने प्रकाशित करणारा आत्मा मात्र विकार पावत नाही. आणि बाबांनी तर स्पेशल आपल्याला सांगितले, तो आत्मा तू आहेस, तू देह नाहीस. या श्लोकाच्या पहिल्या 2 चरणात नित्य या शब्दाची व्याख्या सापडते. जे कधी जन्म पावत नाही ते नित्य आहे. जे नित्य अनित्य आहे ते जन्माला येतं, आणि नंतर काय होतं, अनित्य होतं. नित्य अनित्य
येतं जातं, पण हे मात्र कसं आहे, नित्य आहे. ते कधीच अनित्य नाही, ते जन्म पावत नाही ना मरते, ते कधी मरत वृद्धी पावत नाही ना त्याचा क्षय होतो वा कधी विकार पावत नाही. ते अनंत नित्य होय. त्याच्या उलट जे जन्म पावते, निर्माण होते, जी वृद्धी पावते, ज्याचा क्षय होतो आणि जे निरनिराळ्या विकारातून जाते, ते मर्यादित व नाशिवंत अनित्य होय. आता हे अवघड आहे काय? हे अवघड आहे. बरोबर. या देहाची अशी अवस्था, परी येथे आत्मा नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. तो नित्य आहे, सिद्ध आहे. त्याला कोणत्या बाबाने सिद्ध केलेलं नाही. नित्य सिद्ध अपैसा ॲटोमॅटिक येतो, स्वयं आहे. त्याच्यासाठी काही खटपट करावं लागत नाही. अनादिपणे काही काळापासून तसा येतो, त्याच्यावर कोणतेही पण नाही होत. त्याच्यावर शरीर येतात आणि जातात असं आहे. याप्रमाणे हा आत्मा नित्य आहे. आणि जरी देह पडला तरी आत्मा नाश पावत नाही. जेव्हा घट फुटतो तेव्हा घटाकाश काही फुटत नाही. त्या घटाकाशाप्रमाणे जेव्हा खोलीच्या भिंती पाडल्या जातात तेव्हा खोलीतील आकाश भोवतालच्या आकाशात मिसळते. त्याप्रमाणे जेव्हा शरीर स्थूल सूक्ष्म आणि कारण नाश पावते तेव्हा आत्मा नाश पावत नाही. व्यक्तीच्या अंतर्यामी असलेले जाणीव तत्व जणू काय सर्व काळी सर्व ठिकाणी सर्वत्र असणाऱ्या जाणीव तत्वात मिसळून जाते. हे पण समजण्यासाठी म्हणावं लागलं, मिसळून जाते का? ते पहिले वेगळे झाले होते का? पहिलेच एक होतं, पण ते खापर फुटलं, आपलं शरीर पडलं, ते पहिलंच एक होतं. आता या नाकाच्या आतलं पोकळी आणि ही पोकळी एक आहे, कनेक्टिव्ह. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर काढतात, आडाच्या तिथली पोकळी आणि बाहेरची पोकळी. आडाच्या म्हणजे विहिरीच्या जवळची पहिली पोकळी दिसती ती आणि बाहेरची पोकळी दोन आहेत का नाही? एक आडाच्या आतली आणि एक आडाच्या बाहेरची, है का नाही? हा, मग ते दोन का दिसते? मधी काय? मधी तो आडे. तसे मधी हे असल्यामुळं आत हरी बाहेर हरी. आत हरी बाहेर हरी नाही, हरीच्या आत आहे आपण आणि हरीच्या आत आपण आहोत आणि हरीच्या बाहेर पण आहोत आपण. आणि शरीराने जरी बघितलं तर शरीर कोणाच्या आत आहे? हरीच्या आत, शरीरासहित. याप्रमाणे हा आत्मा नित्य आहे. हे झालं होतं का? हां, ते सर्वत्र ठिकाणी असणाऱ्या जाणीव तत्वात मिसळून जाते. श्लोक क्रमांक 34 संपला. श्लोक क्रमांक 135 वाचतो. हा आत्मा प्रकृतीच्या सर्व विकारापासून अगदी भिन्न असतो. मला भूक लागली, मला तहान लागली, मी आजारी आहे, मला असं वाटतं जत्रेला जावं, मला वाटतं लग्नाला जावं, मला वाटतं कीर्तनाला, या सगळ्या, मला वाटतं जत्रेला जावा, मला वाटतं लग्नाला जावा आणि मला वाटतं पंढरपूरला जावं. याच्यात विकार कोणता आहे, अविकार कोणता आहे? शिंदे मी सगळं सांगत बसू का आता? मी पंढरपूरला जातो आणि मी आळंदीला जातो आणि मी यात्रेला जातोय गावच्या जत्रेला, हे दोन्ही सगळं सारखंच आहे. कधी ज्ञान होणार तेव्हा, तोपर्यंत मात्र जायचं. आता अजून आपल्या सारखं वाटते का आपल्या गावची जत्रा ना आळंदी? वाटते का सारखी? अजून आपल्याला नाही वाटत. तोपर्यंत जात राहायचं. ज्या दिवशी सगळं सारखं वाटेल तेव्हा तो जाईल का नाही? सगळं सारखं वाटेल तेव्हा साहेब, मग तर खास जाणार तो, कारण त्याच्या आवडीचा विषय तिथं त्याला भेटणार, तो जाणार हमखास तिथं. हा आत्मा प्रकृतीच्या सर्व विकारापासून अगदी भिन्न असतो, कारण तो त्या सर्व विकारांचा साक्षी म्हणजे पाहणारा असल्याने शुद्ध बोध स्वरूपच असतो. नेहमी लखमान दैदिप्यमान असतो तो. ट्यूब उडाली का लाईट गायब होती की नाही? बल्ब उडाला का लाईट गायब की नाही? लाईट आहे, फक्त काय उडाला? बल्ब उडाला. तसं आहे, तो नित्य स्वरूप बोध स्वरूप आहे. वस्तू कोणाच्या याच्यावर तो अवलंबून नाही. या ट्यूबमुळं तो दिसतो नाही, ट्यूब याच्यामुळे दिसते. ट्यूबमुळं तो दिसत नाही. ट्यूब लावली तरी तो दिसत नाही, पण ट्यूबला मात्र प्रकाशित तो करतो. बघ किती आहे,
तो दिसत नाही, पण त्याच्यामुळं सगळं दिसतंय. तो बुद्धीत स्फुरणारा सद्रूपी चिदाभास स्फुरणार. कधी असद्रूपी माया निर्मित पदार्थ, कधी ईश्वर भाव, कधी मायारूपी भाव, सर्व पदार्थ या सर्वांना भासमान करीत असला तरी. आता मला चांगलं वाटतंय, माझ्या डोक्यात जरा वाईट विचार येतात. या दोघांना तो जाणतो आणि सर्वांना भासमान करीत असला तरी चांगलं आणि वाईट या जगात काहीच नाही, हे पक्क डोक्यात ठेवायचं. चांगलं आणि वाईट या जगात काही नाही, पण जोपर्यंत आपण त्या स्टेपला जात नाही तोपर्यंत संगत चांगल्याचीच करायची. दुर्जनाला बाजूला काढायचं सेपमध्ये, वैष्णवी कुपत्ते टाकली वाळून. पण ज्यावेळेला तुम्ही समुद्ररूप होणार ना, तेव्हा सगळ्यांना या या गटारीला या, गंगेला या, त्यावेळेला. पण जोपर्यंत ती स्टेप बांधली नाही तोपर्यंत ज्ञानदेवा गोडी. म्हणून हरिपाठ सामान्य लोकांसाठी, हा साधूला धर्म नाही. ज्ञानदेवा गोडी, संगती सज्जनी हे तुमच्या आपल्यासाठी म्हटलेले आहेत. ज्ञानदेवांना संगत सज्जनाचीच आवडत होती, मग पैठणमध्ये विद्वानांकडे का गेले होते? कशासाठी गेले होते? कारण त्यांना सज्जन आणि दुर्जन हा भाव त्यांच्याकडे असतो की नाही? ज्ञानी माणसाकडे असतो की नाही सज्जन आणि दुर्जन भाव? नसतो. त्यांना सगळं एकच आहे, सारखंच आहे. दुष्टाची बुद्धी सज्जनाला कधी कळणार नाही आणि सज्जनाची बुद्धी कधी दुष्टाला कळणार नाही. तो माया निर्मित सर्व पदार्थांना सर्वांना भासमान करीत असला तरी स्वतः त्याच्यामध्ये कसलाच विकार उत्पन्न होत नाही. दुसऱ्याला जरी तो भ्रमित करीत असला तर तो भ्रमला जात नाही. सूर्यप्रकाशामुळे हरण भ्रमित होतात, पण सूर्यप्रकाश कधीच भ्रमित होत नाही. तो म्हणतो ते मृगजळ नाही, ते काय आहे? ते सूर्यप्रकाशच आहे तो. बघा, असा हा परमात्मा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये अहम अहम असा बुद्धीचा साक्षी रूपाने विलसत असतो. जागेपणी सुद्धा तो आपल्याला जाणीव करून देतो, मी मी. आणि स्वप्नात सुद्धा कधी कधी स्वप्न पडल्यानंतर ती सकाळी सांगतो ना, तो मी तिथेही तो साक्षी रूपाने असतो. आपण झोपलं तरी तो झोपत. म्हणून काही लोक म्हणतात ईश्वर कधी झोपत नाही, आणि तो झोपला तर आपण कधी उठणार नाही. तो कधीच झोपत नाही. आपण झोपलं तरी साक्षी. आता कसं काय असेल? आपण झोपतो म्हणजे कोण झोपतं? जसं जाधव साहेब म्हणले ती कधी जात नाही लाईट. अशीच कीर्तनात लाईट गेली, ते म्हणले ती गेली पण नाही तुमच्यासारखं, आणि ती येत पण नाही, ती जात पण नाही. बरोबर. काय आलो त्याच्या अगोदर? आपण लाईटीच्या अगोदर कोणतं उदाहरण घेतलं होतं? लाईटीच्या अगोदर हा झोपायचं. आपण झोपलो तरी आपण झोपत नाही असं सांगितलं तर घरातले नेहमी जागे राहतील. आपण झोपलो हे कोणी सांगितलं? सकाळी चांगली झोप लागली होती तो आपण जागा होतो. काय झोपलो होतं मग? काय झोपत बी नाही, काय होत बी नाही, काही जात नाही. बघा किती मिक्सिंग आहे ते. आपण झोपलं तरी तो झोपत नाही. असा आत्मा किती सूक्ष्म रूपाने. शरीर थकल्यानंतर ते बघा टीव्हीच्या, आता तुम्हाला आपल्याला समजेल, एखाद्या वेळेला टीव्ही आपला बंद आहे आणि शेजारच्यांचा टीव्ही चालू आहे आणि आपली पण एरियलवर आहे, त्याची पण एरियलवर आहे. तो टीव्हीमध्ये चित्र कुठून येतात? या वातावरणातून येतात, टीव्हीमध्ये दिसतात. आणि त्याच्या टीव्हीमध्ये दिसतात, पण आपली मशिनरी बंद झाली पण या वातावरणात ते सगळं आहेच आहे. फक्त कॅप्चर करण्याची या मशीनमध्ये पॉवर नाही. त्यावेळेला आपली बुद्धी, मन सगळं थकून विश्राम पावत असतं, पण तो मात्र जागा असतो. पहारी करी हुशार. आणि तो झोपलाय का जागा याच्यासाठी ना डॉक्टर कधी कधी चेक करतात, किंवा घरातले पहिले चेक करतात. असं त्यावेळेला तो सांगतो हुशार, मी जागा आहे. बघा तो पहारा देतो, तो झोपत नाही. आपण झोपलं तरी काय डोक्याचा गोविंदा करायचं काम चाललंय. हां बरोबर. विषय बदलेल म्हणून आपण थांबूया दोघे जण. आता इथे स्वतःमध्ये कसलाही विकार उत्पन्न होत नसतो. बघा
तो भासमान करीत असला तरी त्याच्यामध्ये कसलाच विकार उत्पन्न होत नसतो. महाभारत त्यांनी कळलं. कोणी मेलं तर रडलं, कोण जिंकला तर हसलं, पण त्याच्यामध्ये कोणताच विकार निर्माण न होत. हार आणि जीत त्याच्या ठिकाणी नाही, तो विकारलेला होत नाही. असा हा परमात्मा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही वेळेला साक्षी रूपाने, बुद्धी रूपाने विलसत असतो. त्यावेळेला तो जागाच असतो. तो म्हणतो चांगली झोप लागली, मला अजून झोप लागली नाही, झोप लागली हे बी तो सांगतो. त्यावेळेला लगेच नाही सांगत मला झोप लागली, उठल्यावर, आहे की नाही. त्याप्रमाणे तिथेही तो अहम रूपाने असतो. आत्मतत्व प्रकृती आणि तिचे विकार याहून भिन्न आहेत. बघा, हे प्रकृतीचे विकार आहे. ताण लागणे, भूक लागणे, सगळ्या गोष्टीची जाणीव होणे, ही प्रकृतीचे. आत्मतत्व प्रकृती आणि तिचे विकार याहून भिन्न आहेत असे पुन्हा एकदा येथे निर्देशित केले आहे. शरीर, मन आणि बुद्धी, दृश्य, भावना आणि विचार, द्रष्टा, भावना आणि विचार यांनी ते विकार बनलेले असतात. आत्मतत्वाने नाही. शरीराने विकार बनलेले आहेत, मनाने विकार बनलेले आहेत, आपल्या बुद्धीने बनलेले आहेत विकार, दृश्याने बनलेले, आपल्या भावनेने बनलेले, आपल्या विचाराने बनलेले, आपल्या द्रष्टारूपाने बनलेले आहेत. यांनी ते विकार बनलेले असतात. ते परमोच्च आत्मतत्व हे शुद्ध ज्ञान स्वरूप असते. म्हणून कोरमडक आहे मैतीला. हे कसं आहे, हा जो आणलाय आज त्यांना, तो कसा आहे, ते परमोच्च आत्मतत्व हे शुद्ध ज्ञान स्वरूप असतं, ते बरगटलेलं नाही. ज्याला ज्याला म्हणून हे 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 म्हणता येणे शक्य असते, त्या सर्वांना जाणीव तत्व प्रकाशित करते. हे 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 जे म्हणतो ते हे कोण प्रकाशित करतंय? जाणीव तत्व समोरच्याला प्रकाशित करतंय. सर्वांना जाणीव तत्व प्रकाशित करते. जाणल्या जाणाऱ्या सर्व गोष्टीची स्थूल आणि सूक्ष्म म्हणून वर्गीकरण करता येते. जे जाणले ते स्थूल आहे, सूक्ष्म आहे, याचं सुद्धा वर्गीकरण करता येते. ते ते करतं. स्थूल वस्तू त्या की ज्या बाहेर दिसू शकतात, ही खुर्ची, ही खोली, हा पैसा, हा सूर्य, हा चंद्र इत्यादी. आणि सूक्ष्म गोष्टी त्या की ज्या अंतर्यानी यामी अनुभवल्या जातात. अंतःकरणात काही गोष्टींचा अनुभव येतो आणि काही बाह्य येतो. पण इथे तो आंतरिकदृष्ट्या पाहिल्या जातात, त्या आंतरिकदृष्ट्या अनुभवल्या जातात आणि आंतरिकदृष्ट्या पाहिल्या जातात. दृश्य, भावना आणि विचार इत्यादी जाणीव तत्व त्या सर्वांना अपवाद न करता प्रकाशित करते, जाणते. बघा, ह्यांना सगळ्यांना ते प्रकाशात आणतं, परंतु ते त्याला जाणते पण निर्विशेष, त्याला चिटकत नाही, अपवाद न येता, त्याला बद्धस्थितीत न आणता ते सगळ्यांना पाहतं. परंतु ते स्वतः कुठल्याही परिवर्तनाशिवाय निर्विशेष विलक्षण असते. हे प्रगट करतं, पण याला प्रगट न करता हे तसंच्या तसं निर्विशेष आहे, याच्यात परिवर्तन नाही. त्याच्यामध्ये मात्र परिवर्तन होतं. आपल्या दृश्यामध्ये परिवर्तन होतं, आपल्या भावनेमध्ये होतं, आपल्या विचारांमध्ये होतं. पण या सगळ्यांना ते प्रगट करत असतं, अपवाद न येता, त्याला उणेपणा येईल अशा प्रकारचं नाही, ते त्याचं कार्य करत असतं. पण ते मात्र सगळ्यापासून बाजूला असतं. शिवाय जीवाच्या दृष्टीने जाणीव तत्व जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये विलसत असते असे म्हणता येते. हा, तिथे प्रगट होतं जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, सुषुप्तीमध्ये. पण कोणाच्या दृष्टीने? शिवाय जीवाच्या दृष्टीने पाहिलं तर जाणीव तत्व जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये विलसते असे म्हणता येते. ते प्रगट होतं असं दिसतं जीवाच्या दृष्टीने, परंतु ते स्पेशल प्रगट पण नाही होत. याचा अर्थ असा की अशी वेळ नसेल की ज्यावेळी, आणि अशी जागा नसेल की ज्या ठिकाणी ते नसते. जीवाच्या ठिकाणी म्हणता येईल, व हे इथं प्रकाशित केलं, प्रगट झालं, परंतु ते असं कोणत्या ठिकाणी नाही आहे का तिथं प्रकाशित करणार नाही. ते जिथे तिथे आहेच आहे. बघा, शिवाय जीवाच्या दृष्टीने जाणीव तत्व जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये विलसते असे म्हणता येते. असं वाटतं का ते तिथं प्रगट झालं, इथे स्पेशल काहीतरी घटना घडली असं वाटेल जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये. याचा अर्थ असा की अशी वेळ ते तिथे प्रगट झालं, स्वप्नात नाही, ते तिथे पण होतं. सुषुप्तीकाली सुद्धा ते होतं, जागृतीकाली सुद्धा, आणि स्वप्न स्थितीत सुद्धा ते तिथंच होतं. याचा अर्थ असा नव्हे की अशी वेळ नसेल की ज्यावेळी, आणि अशी जागा नसेल की ज्या ठिकाणी ते नसते. याचा अर्थ ते सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी
असतेच असते. जागृत आणि स्वप्न या अवस्थेत ते जागृतीतील आणि स्वप्नातील वस्तू मात्रांना प्रकाशित करते. त्या त्या टायमिंगला ते प्रकाशित करते. स्वप्नात सुद्धा स्वप्न प्रकाशित तोच करतो. जागृती सुद्धा सगळी जाणीव तोच आणून देतो आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा तोच त्या सगळ्या मला काहीच कळत नाही हे ज्याला कळतं ती स्थिती तिथं कंटिन्यू असते. जागृती आणि स्वप्न या अवस्थांना आपणास ज्ञात झालेल्या संपूर्ण वस्तुमात्राच्या अभावाखाली ती सुषुप्ती अवस्थेत प्रकाशित करते अज्ञानालाही. बघा, सुषुप्ती म्हणजे गाढ अज्ञानाला सुद्धा ते प्रकाशित करते, कारण त्याचंच त्या प्रत्येकाला आधार आहे, त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या जातात. असं ते आहे, त्याच्या जवळ असून सुद्धा त्याच्यापासून वेगळं आहे. म्हणून आत्मा मी 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 म्हणून जाणीवेच्या तीनही अवस्थांमध्ये विलसत असतो. बघा, स्वप्नात सुद्धा मी आहे, जागृतीत सुद्धा आहे आणि सुषुप्तिकाली सुद्धा आहे. जागृत अवस्थेत ह्या मीला माझ्या जागृत जगाची जाणीव असते. स्वप्न या अवस्थेत स्वप्न विश्वाची त्याला जाणीव असते आणि सुषुप्ती अवस्थेत कोणत्याही गोष्टीच्या अभावाची या मीला जाणीव असते. तेव्हा तिथं काहीच नव्हतं हे त्यांनी सांगितलं. स्वप्नात मला असं वाटलं तेव्हाही तो मी होता आणि जागृतकाली हे जगत दाखवताना सुद्धा तो आहे. अशा रीतीने आपल्यातील हे जाणीव तत्व परमात्मा सर्व काळी मी या स्वरूपात अभिव्यक्त होत असतो. बघा, आता त्यांनी ते असं असतं ते असं असतं, आता त्यांनी आपल्याशी त्याचा संबंध जोडलेला आहे. कुठे जोडला आहे बघा, अशा रीतीने आपल्यातील हे जाणीव तत्व परमात्मा सर्व काळी मी या स्वरूपात अभिव्यक्त होत असतो. माझं तुम्हाला भान नाही काय? मला ओळखत नाही का? त्यावेळेला कोण म्हणत असतो? त्यावेळेला तोच मी बोलत असतो. चाले हे शरीर कोण बोलवितो हरिविन. मी आपला जो मी आहे तो कोण बोलतोय? कोण बोलविते हरिविन. हा मी जो बोलतोय, हा मी कोण बोलतोय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुझा मी कोण बोलतोय? मी बोलतोय. आपला मी कोण आहे? श्रीकृष्णाचा मी आहे, तो परमात्म्याचा मी आहे. हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण वेगळे तोपर्यंत. जेव्हा आपणच कृष्ण होतो त्यावेळेला तो मीच आहे, तो मीच आहे. बघा, सोहम, तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी. परंतु तो सर्व काळे मी या स्वरूपात अभिव्यक्त होत असतो. परंतु भोवतालच्या घटनांमध्ये तो स्वतः गुरफडला जात नाही. तो प्रत्येक वेळेला तिथं आहे. आनंदाच्या वेळेला आहे, दुःखाच्या वेळेला आहे, मारामारीच्या वेळेला आहे, पण त्या कोणत्याही प्रसंगात तो गुंतलेला नाहीये. तो त्याच्यात गुरफटला जात नाही. मनाच्या आणि बुद्धीच्या सर्व विचारांना पाहणारे हे जाणीव तत्व साक्षी असते. आपल्या मनात काय चाललेलं आहे ते सगळं बघत असतं. तसा तो कॅमेरा आहे ना, सीसी कॅमेरा, तसा तो सगळं पाहतो. पण तो कॅमेरा बोलत नाही, तसा हा पण बोलत नाही. तो सगळं जाणत असतो. बुद्धीची आपली हालचाल विचाराची काय ती पण जाणतो आणि मनाची विचलित स्थिती ते पण तो जाणतो. पण ते जाणत असताना तो तिथे शांतपणे साक्षी रूपाने असतो. आता आत्मनिग्रह विवेक बघा. आता आत्मनिग्रह विवेक प्रकरण 34, आत्मनिग्रह विवेक, श्लोक क्रमांक 136. संयम चित्ताने आणि शुद्ध बुद्धीने या देहात असतानाच या जन्मी तुझे स्वतःचे आत्मस्वरूप प्राप्त करून घे. एची जन्मी ओळखी करा आत्माराम. आता या मग पाठी का नाही आपला सगळ्यांचा? एची जन्मी ओळखी. मग झाली ना ओळख? आता आपली ओळख झाली ना आपली. आता ओळख विसरणार आहे का आपण? कंटिन्यू आहे ना, कंटिन्यू आत्मा अशी ओळख झाली ना आपली. प्रवीण गोरडे हजीर हो. मी जर म्हणले प्रवीण गोरडे हजीर हो, नाही जाणार.
त्याने विचार का नाही आला तू? मी प्रवीण गोरडे नाही. कोण आहेस तू? मग मी वासुदेव तत्वता. बघा व्यवहारिक स्टेप संपून जाणार एक दिवस, त्याला वेडा म्हणतात. म्हणून वेडा झालो. वेडी झाली वेडी यांच्या गावा गेली. हे आपण जसे वेडे झाले तसे नाही, ती वेडी झाली त्या विषयाने, आपण वेडी झालोय या विषयाने झालेले. संयम चित्ताने आणि शुद्ध बुद्धीने या देहात असतानाच याच जन्मी तुझे स्वतःचे आत्मस्वरूप प्राप्त करून घे. त्याच्याशी तू एकरूप हो. 2 आणि त्याच्यावरील जन्म मृत्यू हा लाटा होत अशा संसार सागरातून तरुण जा. आणि ज्यावरील जन्म मृत्यू हा लाटा होत अशा संसार सागरातून तरुण जा. सावधानतेचं सर, हे तुझे मूळ स्वरूप आहे. त्या ब्रह्मस्वरूपात स्थित होऊन कृतार्थ हो. कृतकृत्य झालो. या श्लोकात श्री शंकराचार्यामधील कवी आणि तत्वज्ञ हे दोन्ही एकमेकावर ताण करीत विलास करीत आहेत. आनंद पण घेतात. ते जाणीव करून घे. कोणाला जाणीव करून देतात? ते स्वतःला. पण आता इथे ते गुरुजी झाले तर आपण झालोय अजून शिष्य पण नाही झालो आपण. अजून आपली काय चालली बघायचं. जमलं तर वर्गात पास झालो तर ठीक, नाही तर नाही. ते म्हणतात करून घे. जो साधक झाला ना तो साधना सोडणार नाही. जे शाळेत जाणारी कॉलेजची मुले त्यांना म्हणले आज नका जाऊ, नाही आज प्रॅक्टिकल आहे, जायलाच पाहिजे. आता आपण बारीक असताना प्रॅक्टिकल असते तर गेलो असतो का आपण? उलट घरचे म्हणले ते नको जाऊ तर आपल्याला आनंद. पण जाणीव जेव्हा येणार तेव्हा नाही होणार. अजून आपल्याला पूर्ण यथार्थ जाणीव नाही झाली. संयमित मन हे या ठिकाणी शुद्ध अंतकरणाचे निर्देशन करते. स्थिर पाहिजे माणूस. दर सोड काय कामाची नाही. स्थिर मन असलं का समजायचं याचं अंतकरण कसं आहे? शुद्ध आहे, निर्देशित करते. म्हणजे उपासना आणि ध्यान साधना करून जे मन, ध्यान साधना का करावं सांगितले आपल्याला? आपली अंतकरणाची शुद्धी वाढवण्यासाठी. मन विचलित होतं त्याला संयमी बनवण्यासाठी. म्हणजे उपासना आणि ध्यान साधना करून जे मन दृश्य भावना विचार यांच्या संपर्कातून परावृत्त झाले आहे. ध्यानाने मला कळालं मला कशाच्या मागे लागायचंय. कचऱ्याच्या मागे कोण पळणार आहे? नाही पळणार. मग त्या मनाने मग ध्यान करून परिपक्व झालेलं मन शुद्ध झालेलं दृश्याच्या मागे पळत नाही. आपल्या भावना संपल्या, त्याला तिलांजली देऊन टाकली. विचार, आता कशाचा विचार? बस आता एकच विचार, श्री परमात्मा, बस. याच्या आपल्याकडे दुसरा नाही. यांच्या संपर्कातून परावृत्त झाले आहे असे शुद्ध अंतकरण ते की जे ध्यान साधनेने सापेक्षतेने शांत झालेले असते. स्थिर झालेला माणूस पाय. बुलीचं इंजेक्शन देऊन स्थिर झालेले नसावेत. हो, आत्मशुद्धीने स्थिर झालेले असणारे मन आणि बुद्धी हे एकच होत असे ते लक्षात ठेवले पाहिजे. आता मन आणि बुद्धी किती आहेत? एकच आहे, 2 नाही. त्यांच्यात जो फरक आहे तो त्यांच्या कार्यात आहे. मनाचे विक्षेप बुद्धीला आवरण घालतात. बुद्धी परफेक्ट निर्णय देत असते, पण मन लालची असतं ना, ते लगेच बुद्धीला डिस्टर्ब करतात. चुप. मनाचे विक्षेप बुद्धीला आवरण घालतात, नाही तर बुद्धी परफेक्ट निर्णय देत असते आपल्याला. त्या आवरणालाच माया, वासना, अविद्या, कारण शरीर इत्यादी म्हणतात. जे बुद्धीला सारखं घोटाळ्यात आणतं ते कोण? माया. नंबर 2 वासना, अज्ञान, कारण शरीर इत्यादी त्याला म्हणतात. त्या सर्व संज्ञा एकाच अर्थाच्या आहेत. अविद्या म्हणजेच कारण शरीर, वासना म्हणजे ते एकालाच सांगितलेलं आहे, पण आपल्याला त्याच्यातलं काहीतरी एक कळेल. अविद्येमुळे बुद्धी सत्य तत्व स्पष्टपणे पाहू शकत नाही. मन अज्ञान तयार करतं आणि मग बुद्धीला पक्क नीट निर्णय लावताना नेमकं रश्शी आहे का साप आहे, माणूस आहे का देव आहे, जगत आहे का परमात्मा आहे. बुद्धी परफेक्ट निर्णय लावू शकत नाही. कारण काय होतं? अविद्येमुळे त्याला म्हणतात तिन्ही सांच्या वेळेला परफेक्ट निर्णय करता येत नाही. जेव्हा सत्यतत्वाचे आकलन होत नाही तेव्हा दूषित बुद्धीमुळे विपरीत भावना निर्माण होत असतात. सत्य बुद्धीचे आकलन होत नाही.
रश्शी आहे हे कळत नाही, लगेच साप. बस तसं परमात्मा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जगत आहेच. मग विपरीत जग, हे जग आहे हे समजणं विपरीत ज्ञान, आणि हे सर्व परमात्मा आहे हे समजणं यथार्थ ज्ञान. जेव्हा उपासनेने मनाचे विक्षेप शांत होतात तेव्हा बुद्धीवरील आवरण सुद्धा दूर होते आणि बुद्धी शांत होते. मानसिक शांततेचा परिणाम म्हणून जेव्हा बुद्धी तेजस्वी होते तेव्हा ती आत्मतत्व आकलन करू शकते. म्हणून पाहिला पाहिला किंवा देखिला देखिला माय मी देवांचा देव, किंवा देखिला दे, अजून काय, बाई योगिया दुर्लभ तो मे देखिला साजने, किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरे पाहता. त्याच्यात साजनी कधी माय, योगिया दुर्लभ तो देखिला साजनी, माय लाजले गे माय नाय. आईचं म्हणणं म्हणलेलं आहे, कधी बाईयांनो म्हणलेले आहे, बाईयांनो बघा गवळणीमध्ये. तर ती बुद्धी ना मग स्पष्ट सांगते आत्मा चैतन्य रश्शी सिंपली परफेक्ट निर्णय देते ज्यावेळेला तिला कोणतेच विक्षेप मनाचे नसतात. मन ही हिंदळे खातं आणि आपल्याला विचलित करत असतं, बुद्धी मदत करत असते. आत्मतत्व आकलन करते, बुद्धी तेजस्वी होते तेव्हा ती आत्मतत्व आकलन करू शकते. मी हेच आहे असे आत्मतत्वाचे ज्ञान होते. बुद्धी साह्यभूत होते तेव्हा मी आत्माच आहे अशी साह्यभूत होते. बुद्धीने आपल्याला मदत केली पाहिजे. आपल्यातीलच हे अधिष्ठान निष्ठ सारतत्व आहे अशी अनुभूती व्यक्तीला अनुभूती येते. आपल्यातीलच अधिष्ठान निष्ठ सारतत्व आहे ती व्यक्तीला माझ्यामध्येच मी आहे आणि तो मी तोच परमात्मा आहे अशी त्याला त्यावेळेला अनुभूती येते. जो आत्तापर्यंत स्वतःस शरीर मन बुद्धी असं समजत होता त्याला मी म्हणजे शरीर नव्हे, मन नव्हे व बुद्धीसुद्धा नव्हे, तर या सर्व उपकरणांना आणि त्यांच्या विकारांना प्रकाशित करणारे ते आत्मतत्व मी आहे अशी अनुभूती येऊ लागते. कोणाला 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 येऊ लागते अशी अनुभूती? आपल्याला स्वतःला. पहिलं काय समजत होता तो? जो आत्तापर्यंत स्वतःस शरीर मन बुद्धी असे समजत होता, आता आपण समजतो स्वतःला शरीर मन बुद्धी समजतो. काय झालं? समजतो का नाही समजतो? का काय चाललंय हे समजतो नाही? आतापर्यंत समजत होता पण नाही. आता तरी आता हृदय आपुले, आता न फिरे माघारी. येथून माग झालं ते झालं, पण आता मला कळालंय मी शरीर नाही, मी मन नाही, बुद्धीने असं समजत होतो. मी आतापर्यंत मी शरीर नव्हे, मन नव्हे वा बुद्धी सुद्धा नव्हे, तर या सर्व उपकरणांना म्हणजे शरीराला मनाला बुद्धीला जो विकारांना प्रकाशित करतो तो आपण आहे. तर या सर्व उपकरणांना आणि त्यांच्या विकारांना प्रकाशित करणारे ते आत्मतत्व मी आहे अशी आता अनुभूती येऊ लागते. हळूहळू हळूहळू ही अनुभूती काही एखाद्या माध्यमाच्या द्वारे येत नाही, दुसऱ्या वस्तूतून येत नाही, तर आपलीच आपल्याला येते. स्वतःच जाणणाऱ्या आत्मदेवाला माझा नमस्कार आहे. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनी. काय कोण बोललं का? नाही. ती अनुभूती एखाद्या माध्यमाने येत नाही, दुसऱ्याकडून नाही. ती अनुभूती कुठे येते? आपलीच आपल्याला येते. ते अपरोक्ष ज्ञान म्हणून आकलन केले, मीच मला पाहिलं जाते. उदाहरणार्थ तुम्ही श्रीयुत अमुक अमुक आहात असे कोणाला सांगावे लागत नाही. रोज सकाळी उठल्यावर सांगावं लागतं का आपण रवींद्र येलकर आहोत, रवींद्र येलकर आहोत? नाही. तर आपलंच आपल्याला कळतं आपण कोण आहोत, रवींद्र येलकर आहोत. तसंच एक दिवशी आपल्यालाच कळतं आपणच आपण देव आहोत. उदाहरणार्थ तुम्ही श्रीयुत अमुक अमुक आहात असे कोणाला सांगावे लागत नाही. तुम्ही अगदी गडद अंधारात असला तरी तुम्ही कोण आहात? श्रीयुत.
अंधारात जरी तुम्ही कोणाला दिसत नसले तरी तुम्ही आहेच आहात, आहे का नाही? तुम्ही अगदी गडद अंधारात असला तरी तुम्ही कोण आहात? श्रीयुत असे हे तुम्ही जाणता. त्याप्रमाणे आत्मतत्व हाच आपला आत्मा असल्याची अपरोक्ष अनुभूती येते, वेगळेपणाने नाही, आहे की नाही? एक रूप होऊनच आत्म्याची अनुभूती येते, वेगळेपणाने नाहीत. मी ही अशी बाकीची देवाची नामं घेऊन घेऊन वेगळेपणाने देव वेगळा, राम वेगळा, कृष्ण वेगळा, गोविंद वेगळा असं नाही. तो आणि मी एक आहे असं म्हणणार, त्याच वेळेला त्याची अनुभूती येणार. तोपर्यंत वेगळेपणाच राहणार. परोक्ष ज्ञान हे ज्ञानेंद्रिय मन बुद्धी या उपकरणाच्या द्वारे प्राप्त होते. आणि आत्म्याचं ज्ञान कोणामुळे प्राप्त होतं? आत्मस्वरूपामुळेच. आत्मस्वरूपाचं ज्ञान आत्मस्वरूपानेच होतं. बाकी परोक्ष ज्ञान हे ज्ञानेंद्रिय मन बुद्धी या उपकरणाच्या द्वारे प्राप्त होत असते. जे जाणण्याकरता उपकरणाची जरूर नसते ते अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान जाणण्यासाठी ते जाणायचे ज्या परमात्म्याला, त्याच्यासाठी दुसरी कशाची मदत घ्यावं लागत नाही. हा सोम आहे ना, हा सोम, हा सुद्धा सोम, तो सोम आहे. तो काय म्हणतो? तोच मी आहे, तोच मी आहे. म्हणजे शिव होऊन शिवाला भजायचं. शिव यजते शिवोहम, त्याच्याशिवाय नाही. राम होऊन रामाचं पाहावं लागणार. मुखाभाससी आरसा, पर्वते नेने विरेशा, पाहते पानाशिवाय पाहणारा ठाके. कळालं ना शिंदे सगळ्यांना? आरशात पाहायला गेल्यानंतर त्याला सुद्धा हात पाहतो आणि याला सुद्धा तोच पाहतो. त्याला वेगळेपणाने पाहता येत नाही. आरसा असताना जसं आपलं मुख आहे तसा आरसा नसताना सुद्धा आपण आपल्या मुखाला अनुभवतो की नाही? आणि कधी विसरलं तर गाडीच्या शेजारी जाताना मी बघतो गाडीत कोण बसले का, कोणाला बघत असतो आपण? आपल्यालाच बघत असतो कोण बसले, याचं काय घेणं आपल्याला. असं आहे. मग आपण जे आता पाहून आलोय घरून आरशातून मुख, ते आपल्या डोक्यात आहे का नाही? तसंच वेगळेपणाने न पाहता आपणच ते होऊन पाहणे. बघा पुढे उदाहरण देणार आहे ते. अपरोक्ष ज्ञान होय ते जे जाणण्याकरता उपकरणाची जरूर नसते ते अपरोक्ष ज्ञान. ते स्वतःच्याच आत्मतत्वाचे ज्ञान असते. म्हणून कैसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुलं. तुझाच तू अनुभव घे, दुसरा तुला देऊ शकत नाही. आता तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वप्नातून जागे होता तेव्हा तुम्ही जागे होणाऱ्यास पाहत नसता. आपण जेव्हा जागे होतो तेव्हा जागे होणारच पाहतो का? कारण आपण पहिले कसे होतो? झोपलेलो होतो. आता झोपेतून जागे होतो तेव्हा जागे होणाऱ्याला पाहतो का वेगळा? का जागे होणारा आणि झोपलेल्या दोघे मिळून किती आहेत? एकच आहे. जेव्हा तुम्ही स्वप्नातून जागे होता तेव्हा तुम्ही जागे होणाराच पाहत नसता, तर तुम्ही जागे होणारेच होता. देव पाहावायला जातो तेव्हा तुम्ही कोण होता? देवच होता. मी जागा झालेला श्रीयुत अमुक अमुक आहे आणि एका क्षणापूर्वीचा भयानक गोष्टीचे स्वप्न पाहणारा मूर्ख प्राणी मी नव्हे, अशी त्यावेळी तुम्हास अनुभूती होत असते. मी तो नाही, पण पहिलं पाहिलंय तो मी तोच आहे. होय, हाच मी जो आता पाहतोय ना, तोच मी होतो रात्रीचा. पण मी त्यावेळेला काय झालो होतो? भ्रमित झालो होतो. आणि भ्रांतीने स्वतःच जसे जो वाटतो होतो तो नव्हे. घ्या कसं आहे? भ्रांतीने जो वाटतो होतो तो नव्हे. भ्रांतीने जो होता झोपलेला पाण्यात बुडालेला तो मी नाही, पण तो आणि मी एकच आहे. जागे झाल्यानंतर कळतो. जेव्हा झोपेत बुडत असतो तेव्हा तो कोण बुडत असतो? त्याच्यातला तो मी आहे ना. स्वप्नात सुद्धा तोच मी आहे, जागृतीत सुद्धा तोच आहे आणि सुषुप्तिकाली सुद्धा तोच मी आहे. तो जागे होणारा आणि झोपणारा दोन आहेत का? या क्षणी आपण सर्व शरीर मन बुद्धी याच्याशी तादात्म्य होऊन जगतो आणि मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी असा आपणास अनुभव येत असतो. मनाला शांतचित्त करा आणि त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जा, म्हणजे तुम्हाला त्या सत्यत्वाचे आत्मतत्वाचे आकलन होईल. मनाच्या
बुद्धीच्या देहाच्या पलीकडे जाऊन पहा, मग कळेल आपण कोण आहोत. अशा तऱ्हेने तुम्ही कृतार्थ व्हा. जे करावायचे होते ते केल्यानंतर प्राप्त होणारी आनंदाची भावना म्हणजे कृतार्थता. आणि अजून काहीतरी करायचं वाटतंय म्हणजे अजून कृतार्थता नाही. अशा तऱ्हेने तुम्ही कृतार्थ व्हा. जे करावायचे होते ते केल्यानंतर प्राप्त होणारी आनंदाची भावना म्हणजे कृतार्थता. जे करावायचे होते ते केल्यानंतरही ज्या वासना आपल्या अंतःकरणास व्यापून अधिक अधिक मागण्या करीत राहतात, अशा वासनांहून अधिक छळवादी कोणीच नसते. पूर्ण केलं आणि तरी पण पळतच माग राहिलंय, छळतोयच त्याला त्या वासना, मग अजून तो कृतार्थ झालेला. जेव्हा सर्व वासनांचा शेवट होतो तेव्हा अधिक काही इच्छा राहत नाही. बघा, कौतुक वाटे झाली त्या वेचाचे, नाव मंगळाचे ते निगुणे. काय कौतुक वाटलं मला? दुसरं पद काय त्या अभंगाचं दुसरं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. अशा अपेक्षेच्या धावना खुंटल्या, आता थांबलो. असं थांबत नाही. वासना कधी क्षयवात नाही, पण माझ्या झाल्या म्हणून कौतुक वाटे झाले. त्याचं होत नाही, पण माझ्या झाला नाम मंगळाचे तिन्ही गुणे. आपल्या मग वासनांचा शेवट होतो, अधिक इच्छा राहत नाहीत. आपल्या सुखात भर घालण्यासाठी आणखी कशाचीच गरज नसते. आता आपण ज्या सुखाच्या राशीवर पौडले, तुका म्हणे मन नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पौडलो आणि अजून पाहिजे मला, अजून पाहिजे मग सुखी होईल. अरे म्हणजे अजून तू कसा आहेस? अजून सुखी झालेला, सुखी झाल्यानंतर तो दुसऱ्याला उलट सुखी करतो. सुखी जेने व्हावे जग निववावे, शांत करावे तापलेला, अज्ञानी लावावे सन्मार. त्यालाच अजून अपेक्षा आहे. जोपर्यंत पंढरपूरचा मठ तयार होत नाही तोपर्यंत दाढी डोकी करणार नाही. म्हणजे आता लोकांचे पैसे आल्याशिवाय दाढी डोकी करणार नाही असं त्याचं म्हणणं आहे डायरेक्ट. पण असं नाही तर असं. मग आता याची दाढी डोकी करायची म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पैसे द्यावं लागेल, म्हणजे याची दाढी डोकी होतील. काय बाबा, बघा काय त्या वेगळे उरले आणि काय राहिलं त्याला मिळवायचं? वैकुंठ नायक जया कंठी. ज्याने परमात्म्याला आपलंसं केलं त्याला अजून काय करायचं राहिलं? काम नाही, काम नाही. झालो पाहेरी कामा, तृप्ती झाली जैशी साधने आपैसी सरती. आणि चौथियाच्या ठाई काही करण्याची नाही. आणि यांना अजून बरंच काय करायचंय. म्हणून भक्तू एकूप आहे ज्ञानी आजो, ज्याला काहीच करायचं राहिलेलं नाही. तुका म्हणे हरी हा काही उरोने दी उरी, काहीच उरात शिल्लक ठेवणार नाही. उरात शिल्लक राहिलं का शिवणारच नाही आम्ही दशकरेला. आपल्या सुखात भर घालण्यासाठी आणखी कशाची गरज नसते. जन्म मृत्यूच्या लाटांनी बनलेला भवसागरास पार करून तुम्ही अशा तऱ्हेने स्वतःच ब्रह्मसत्यत्व व्हा. वा, एवढं चॅलेंज केले. पहिलं सांगितलं आत्मा कसा आहे, तो आत्मा आपण आहोत. आता काय करायचं आपल्याला? जन्म मृत्यूच्या लाटांनी बनलेल्या भवसागरास पार करून तुम्ही अशा तऱ्हेने स्वतःच ब्रह्मसत्यत्व व्हा. दुसरा कोण मायचा लाल करणार नाही. वेदांतामध्ये बुद्धिवृत्ती म्हणजे सजीव प्राणी मात्राकडून उद्भूत होणारी सर्व कर्मे. बघा, बुद्धिवृत्ती म्हणजे आपल्या इतर प्राणी मात्राकडून होणारी सगळी कर्मे. पण तुम्ही हे करा, ब्रह्मसत्यत्व व्हा. आत्तापर्यंत जे आपण श्रवण केले त्यावर पुरेसे चिंतन केल्यावर आपणामध्ये एक शंका रेंगाळत राहणारच. मी जर असा आहे तर मग मी गुंतलो का? मी जर असा आहे तर गुंतलो का? आत्मा कशाने लिप्त होत नाही, तो सगळं करतो पण कशात गुंतत नाही. तुम्ही म्हणतात तो आत्मा मी आहे. मग हे लाचान माझ्या पाठी का लागलं? त्याच्यासाठी आता दुसरा प्रकरण चालू होणार. दुसरं, आत्तापर्यंत जे आपण श्रवण केले त्यावेळी पुरेशी चिंतन केल्यावर आपणास एक शंका रेंगाळत राहणारच. आम्हाला रेंगाळत राहतच नाही शंका का? तर आम्ही अजून पाहिजे तेवढं पुरेसं चिंतन केलेले आहे. बरोबर ना? चिंतन केलेले नाही म्हणून शंका राहत नाही.
हा अनंत परमेश्वर जो परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे तो या अविद्येने कसा सहभागी होतो? तो कशानेच गुरपटला जात नाही, कशाने गुरपटला जात नाही, असे 5-25 श्लोक घातले आणि मग तो बद्ध का झाला? तो कसा काय गुरपटला? प्रश्न एक, तो अविद्येने कसा सहभागी होतो? एक, आणि तो या वस्तू जगतात आणि त्याच्या दुःख पर्यावसी क्रीडेत शूद्र गुलाम आणि असहाय्य बळी म्हणून कसा पडतो? नंबर 2, या असं कसं झालं? हे जगत नाही, त्या शूद्र जगताने तो गुंतला कसा काय गेला? आणि त्याने कसा दुःखी झाला? साप नसताना त्याला वीज चढलंच कसं? असं कसं काय म्हणले? असा प्रश्न पडला त्यांना. आपण शरीर मन बुद्धी या उपाधीमुळे इतके पक्के कसे बांधले जातो? ही किरकोळ आहेत. हे जड मरके शरीर मन बुद्धी यांना काहीच अस्तित्व नाही आणि यांच्यामुळे इतके पक्के कसे बांधले जातो आपण? 3 नंबर प्रश्न हे पुढील 2 श्लोकात स्पष्ट केलेले आहे. ते फार फार महत्त्वाचे श्लोक आहेत. जरी उद्या आपण आलो नाही तर घरी वाचायचं आहे की नाही. ते फार फार महत्त्वाचे श्लोक आहेत आणि ते किती वाचायचे? तुम्ही जरी पुढील 2 सूचक श्लोकावर चांगल्यापैकी चिंतन केले तर तुम्हास त्या दोन्ही गोष्टी चांगल्या तऱ्हेने कळतील. वाचायचे श्लोकात सांगितलेले आणि त्याचं चांगलं सूचक चिंतन केल्यानंतर तुम्हास त्या दोन्ही गोष्टी चांगल्या तऱ्हेने कळतील. का? कशामुळे गुंतलो आणि कशामुळे सुटणार आहे आणि त्याच्यातून सर्वाधिक लाभ होईल. तुम्ही त्याचे जितके जास्त विचारमंथन कराल तितके आकलनातील रहस्य तुम्हास अधिक प्रत्ययाला येईल. पुढच्या 2 श्लोकाचं जर चांगलं चिंतन केलं, पुढचं प्रकरण 36 बद्ध म्हणजे काय, कशामुळे बद्ध होतो माणूस, हे त्याचं चिंतन आहे. तो एवढा मोकळा असून गुंतला का गेला आत्मा? आत्मा तर कशात अटकत नाही, मग का अटकला? असा प्रश्न आता पडलेला आहे. आपल्याला नव्हता पडला पण त्यांनी पाडला प्रश्न आपल्याला. तर आता आपण त्याचं उद्या चिंतन करूया. 33-36 नंबरचा श्लोक प्रकरणे बंद म्हणजे काय, 137 ते 42 असे श्लोक आहेत. आता आपण थांबतोय श्लोक क्रमांक 136ला थांबतोय. विवेक चूडामणी ग्रंथ आणि श्लोक क्रमांक 136ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा ग्रंथ विवेक चूडामणी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्व संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे दोषो निमजल्यावे पसाय दाने. जय कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे गणितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात. वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवर्त भूमंडळी भेट दोया भूता. जलाकल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सहा सज्जन सोयरे होतू. बिंबवणार सर्व सुटी पूर्ण होणी तिन्ही लोकी. वजीरवादी पुरसी अखंडित आणि ग्रंथो वजीरे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एकदमणे श्री विश्वेश्वरा हो. होईल प्राण बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती. आज आपले